I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. Whose book is this? This is Salim's book. Whose notebook is this? This is my notebook. This is her notebook. Whose school bag is this? This is my school bag. What do you have in your school bag? I have 3 books, 2 notebooks, 1 pen, 2 pencils, 1 ruler, and 1 sharpener. What does Salim have in his school bag? He has 1 book, 2 notebooks, 3 pencils, and 1 rubber. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज आपण वेगवेगळ्या वस्तूंबद्दल इंग्रजीत विचारू. मी विचारीन, हे कोणाचं पेन आहे? हुज पेन इज धिस? हा प्रश्न तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा. हे कोणाचं पेन आहे? हुज पेन इज धिस? हुज पेन इज धिस असं एकाने विचारायचं आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं, धिस इज माय पेन. किंवा धिस इज सविताज पेन. किंवा धिस इज हर पेन. किंवा धिस इज रमेश's पेन. किंवा धिस इज हिज पेन. खरं सांगायचं बरं का. चला, घंटा वाजली की 2 मुलं उभं राहतील. एकाने कोणतीही वस्तू उचलायची आणि त्याबद्दल इंग्रजीत विचारायचं, ही कोणाची आहे? प्रश्न हुज असा सुरू करायचा. दुसऱ्यानी इंग्रजीत उत्तर द्यायचं. करा सुरू. दुसरी दोघं तयार? असाच प्रश्न उत्तर करा. एकाने हातात एक वस्तू घेऊन इंग्रजीत विचारायचं, हे कोणाचं आहे? दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर सांगायचं की ती वस्तू कोणाची आहे. सुरू करा.
दुसरी दोघं जण. करा सुरू. आता वेगळ्या प्रकारचा सराव. मी एकेका मुलीला किंवा मुलाला विचारीन, तुझ्या दप्तरात काय आहे? व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? मग त्यांनी इंग्रजीत पूर्ण उत्तर द्यायचं. पुस्तक, वह्या, पेन पेन्सिली, पट्टी, खोडरबर, टोकयंत्र जे काही असेल ते इंग्रजीत सांगायचं. तयार? What do you have in your school bag? आता दुसरं कोणतरी. तुझ्या दप्तरात काय काय आहे? What do you have in your school bag? इंग्रजीत उत्तर दे. आता एक गंमत करूया. आपल्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या दप्तरात काय आहे ते सांगायचे. आधी मी घंटा वाजवली की टीचर 2 मुलं निवडतील. तयार आहेत 2 मुलं? बरं. एकाने दुसऱ्याच्या दप्तरात डोकावून बघायचं आणि काय काय आहे ते इंग्रजीत सांगायचं. लक्षात आहे ना? दुसऱ्या कोणाबद्दल सांगताना ही हॅज किंवा शी हॅज असं म्हणायचं. आय हॅव नाही. बरं मग करा सुरू. काय आहे आपल्या दोस्ताच्या दप्तरात? दुसरे दोघं तयार? असंच करा. एकाने दुसऱ्याच्या दप्तरात काय आहे ते इंग्रजीत सांगायचे. सुरू करा. आता हा सराव पुढची 15 मिनिटं